आजचा आपला व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, कारण आज आपण बघणार आहोत 900 वर्षापूर्वीचं म्हणजेच जवळजवळ 11व्या शतकातील एक प्राचीन मंदिर. चला तर मग बघूया प्राचीन शैलीने भरलेलं भुलेश्वर मंदिर. भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेलं एक ऐतिहासिक ठिकाण आहे, जे की महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मंदिराच्या भिंतीवर शिल्पात कोरीव काम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. ज्यावेळी मुघल आक्रमण झालं त्या काळात बऱ्याच शिल्पांची, बऱ्याच मूर्तींची तोडफोड करण्यात आली. या मंदिरात आपल्याला स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती बघायला मिळते, जे की अद्वितीय आहे. गाभाऱ्यात शिवलिंग आहे, मात्र फक्त पूजेसाठी ते शिवलिंग पिंडीवर ठेवलं जातं. दरवर्षी श्रावण महिन्यात भुलेश्वराची पालखी माळशिरस गावातून काढली जाते. मंदिराची रचना जर बघितली तर अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा प्रकारची रचना आपल्याला बघायला मिळते. या मंदिरात आपल्याला मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे बघायला मिळतात. देवळाभोवती असलेल्या ओवाऱ्यामध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवारे रिकाम्या स्वरूपात आढळतात. मुख्य सभा मंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतीवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती आणि रामायण महाभारतातील प्रसंग कोरलेले आढळतात. महाभारतातील प्रसंग इतर मंदिरापेक्षा येथे आपल्याला जास्त रेखीव बघायला मिळतात. द्रौपदी स्वयंवर, शरपंजरी, भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृका देवी, गणपती, विष्णूचे अवतार, योद्धे, पक्षी आणि बरंच शिल्पांकन या मंदिरात आपल्याला बघायला मिळतं. कुंभकमळ, कीर्तिमुख, मकर, पाने, फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहे. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरित्या आढळतो. ज्या काळी यादव साम्राज्याची इतश्री झाली त्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, अनेक शिल्पांची नासधूस करण्यात आली. त्या काळात या मंदिरातील अनेक शिल्पांचेही अतोनात नुकसान झाले. युद्ध आणि परकीय आक्रमण इतकं असूनही या मंदिरातील शिल्लक शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापही टिकून आहे.
मंदिराची मूळ बांधणी जर बघितली तर मूळ बांधणी ही 13व्या शतकात केलेली आढळते आणि सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे 18व्या शतकातील मराठा शैलीतील आहे. पूर्वी मंदिराला अतिभव्य आणि सुंदर असा प्राकार होता व नंदीचा स्वतंत्र मंडप होता. 18व्या शतकात ज्यावेळी मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्यानंतर हे मंदिर एका छताखाली आले. या ठिकाणी आपल्याला वेरूळच्या लेण्यांप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिका नसून 3 सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आढळतात. जर आपण मंदिराचा गाभारा बघितला तर गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवल्याचे आढळते. बाण काढल्यानंतर खाली आतमध्ये 3 मुख्य लिंगे 3 कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतीके आहेत हे आढळून येते. अन्य शिवमंदिरापेक्षा या मंदिरात आपल्याला अनेक वैशिष्ट्ये आढळतात जे की बघण्यासारखं आहे. त्या काळची मंदिराची ही रचना आणि बांधणी बघून आश्चर्य झाल्याशिवाय राहत नाही. अतिशय बारकाईने आणि निष्ठेने केलेले हे मूर्तिकाम आजच्या काळात बनवणे अशक्यच. भेटूया मग पुन्हा अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.